परम भाग्य असतं तेव्हा बुद्धीला अशा निर्गुण पदाचं वर्णन ऐकायला मिळतं. अफाट पुण्य असतं व साधूचा संग मिळतो. हृदय पवित्र असेल तर त्या बोधाला धारण करतो आणि आपलं प्रारब्ध छान असेल तर संसार सुखाचा मानावर लागतो, नसतो तर नसतोच. पण जास्त दुःखाला सामोरं जावं लागत नाही, हा व्यवहार आहे. पण जेव्हा स्थूल देह, लिंगदेह, सूक्ष्म देह, कारण देह, नाना देहाचं वर्णन पंचकरणात आलेलं आहे आणि त्या देहाची स्थिती, त्या देहाचा बात आणि अज्ञानाचा आवरणाचा नाश आणि चित्ताला आत्मप्रकाश झाल्याशिवाय मुक्ती नाही, ज्ञानाची संपत्ती नाही, सुखाची अनुभूती नाही. म्हणून वेदांताची नितांत गरज आहे आपल्याला सर्वांना. हा जीव दुःखानं त्रायमाम, सुखाचा लवलेश नाही आणि संसार सुधरू देत नाही. तत्संग होत नाही आणि झाला तर त्या सत्संगामध्ये 100% बुद्धी तर विराजमान होत नाही. श्रवणाचा परिहार आपण पूर्ण अवगत करत नाही. आपण 100% मन तिथं देत नाही. येत असेल ते भाग्यवान, तो भाग वेगळा. पण श्रवणाच्या माध्यमातून आपली स्थिती आपण प्रगट करणं, माऊलीचा बोध घेणं आणि चिन्मय होणं, हे आपल्या आयुष्याचा महान टप्पा आहे. आपण ते सोडतो आणि नाना खोट्या नात्याकडं, देहाकडं वासना उत्पन्न करून त्या नात्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. पण ते होईल का नाही माहित नसतं. दगडावर पडलेलं बी उगवत नसतं, म्हणून बी वाया जात असतं. तसं अन्य पदार्था ठिकाणी सुखाच्या अपेक्षा करणं हे दगडावर पेरलेल्या बियासारखं आहे. तसं अनुभवातून बोलते, बघितलं नाहीये. पण आपण अपेक्षा रहित असणं ते अंतःकरण पावन असतं. वासनेला संपवणं हे अधिकाराचं लक्षण असतं आणि द्वैताचं बीज अज्ञान काढणं हे बुद्धीचं वैभव असतं. ज्ञानोबरायांचं ज्ञान प्रस्थापित करणं हे वेदांताचा एक अत्युच्चतम जो भाव आहे, ब्रह्मभाव, तो आपण अनुभवला पाहिजे. आपण त्या ब्रह्मभावात आहेत की नाही अनुभूत करत नाहीत. आपण आपल्याला तपासत नाही. आपण वृत्तीवर येतो, व्यवहाराकडे जातो आणि झालेल्या शब्दाचा आविष्कार घेतो. असं म्हणलं आपण त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो. पण वेदाचा संवाद साधला जात नाही. अधिकार त्रुटी आहे, अभ्यासाची कमतरता आहे आणि आपली चूक आहे की आपण आपलं आयुष्य आपण त्या संसाराकडे देतो. काहीतरी आपल्यासाठी ठेवावं, आत्मचिंतन करावं, आपल्या पदावर यावं, आपल्या सुखात राहावं, अवाच्य बनावं, व्यवहारातून निघावं, तात्पुरतं संसाराशी एकरस व्हावं, संसाराला बाजूला सारून जगावं. तेव्हा खरं सुख भोगता येतं. संसारात तोंड घातलं की समोरचे मारतात तोंडावर. म्हणून संसारातून अलिप्त राहणं, संसाराला बाजूला करणं आणि अतिमध्ये हृदयाला संसारात सोडणं हे साधकाचं लक्षण सांगते तुमच्याशी. ते तुमच्याशी बी छान आहे आणि आमचं बी अनुकरण तसं करावं म्हणून 2 शब्द बोलते. आता गीतेवर येते. कारण आपलं जे अंतःकरण आहे ते अविवेकानं भरू नये आणि संसारात त्या अंतःकरणानं घुसू नये. प्रारब्धाचा खेळ खेळला तरी तिथं राहू नये आणि आपल्या अंतःकरणातल्या परमेश्वराचा स्पर्श भोगल्याशिवाय थांबू नये. देहाच्या ठिकाणी जे इंद्रियाचा विकार आहे तो विकार सतत होऊ नये आणि विकार रहित अंतःकरण केल्याशिवाय आपण स्वस्थ होऊ नये. इंद्रियाचा विकार काढावा, अज्ञानाला सोडावं, ज्ञानमय जगावं, व्यवहारात थांबू नये आणि व्यवहार केला असं वाटू नये. व्यवहार हा बाजूला भिन्न पडावा, त्याला अलिप्त व्हा म्हणतात. व्यवहारातून निघणं हे ज्ञान म्हणतात आणि व्यवहाराकडे जाणं अज्ञान म्हणतात. वृत्तीचा व्यवहाराला धारण करणं बद्धता म्हणतात. वृत्तीचा बाद मुक्तता म्हणतात. ते कशी मुक्तता आहे
आपण रोज पाहतो आणि आता पण पाहू. विषय समजतो का? महिमान देवाचे महिमान पाहुनिया, स्तुती तरी येई जे चांगावया, तरी स्तव्य बुद्धी सीलया जाय जे का. बऱ्याच सद्गुरुनाथ निवृत्तीनाथाचं वर्णन करताना त्यांचा मनोगत हृदयातलं मांडले ते आपण समजून घ्यायचं. म्हणजे माऊली पावन होती, हातात मोक्ष देती. देहबुद्धी संपल्या जाती, त्याला म्हणतात ज्ञानाची स्थिती. आपण ओवीकडे यायचं आणि अंतःकरणातून प्रेम करायचं. मला ओवी समजून घ्यायची, ओवीचा भाव तयार करायचा आणि ओवीचा बोध हृदयात धरायचा. मला संसार हा व्यवहार हे नाही धरायचं. मला तिथं फक्त व्यवहार करायचा आणि बोध धरायचा. हा व्यवहार सोडून द्यायचा. ज्या हृदयामध्ये हा व्यवहार सुटल्या जातो आणि बोध तिथं नटल्या जातो, ते हृदय ब्रह्म होतल्या जातं. ते कसं होतं ब्रह्म? तुम्हाला तर रोज बोलते, आता पण सांगणार आहे, ऐका. देवाची महिमान पाहुनिया. बघा, म्हणजे श्रीगुरुनाथ देव म्हटले बर का. माऊली म्हणतात माझे श्री निवृत्तीनाथ म्हणजे सद्गुरु देव आहेत. मग त्याचा महिमान, त्यांचा बोध, त्यांच्या हृदयाची अवस्था आणि त्यांच्या बुद्धीमध्ये असलेल्या 4 वेदाचं सामर्थ्य आणि त्यांची जी परब्रह्माची स्थिती आहे त्याचं वर्णन करायचंय मला. आणि ते कसं करायचं हे सांगतात आपल्याला ओळीतून, ते ऐका. देवाची महिमान पाहुनिया, स्तुती तरी येई जे चांगावया. त्यांचं वर्णन करायला योग्य स्थिती मला जमल का? मला योग्य वर्णन करायचं असं ज्ञानोबा श्री निवृत्तीनाथ सद्गुरुनाथ असं वर्णन मला करायचं आणि योग्य करायचं असं आपल्याला बोलतात. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाय जे का. बघा, ऐका. आता थोडस सूक्ष्म बोध आहे. माझे सद्गुरुनाथ देव आहेत, कारण ते परब्रह्म आहे. तोच खरा देव असतो. हा आकारात घेतलेला गुणाच्या माध्यमातून सत्वगुणाच्या आणि मायेच्या कार्यातून देव बनलेला आहे, मायेच्या सत्तेतून. पण हा परिपूर्ण देव परब्रह्म आहे आणि त्यांचं वर्णन करा मी आहे. त्यांचं वर्णन करणारा, त्यांचा प्रेम करणारा, त्यांचा मी साधक, त्यांचा मी शिष्य आणि माझे सद्गुरुनाथ, हे दोन्ही वृत्त्या लयाला गेल्या पाहिजेत. ते सद्गुरू आहेत, ही पण वृत्ती जावी, आणि मी त्यांचं स्तवन करतो, त्यांचं वर्णन करतो, ही पण वृत्ती लयाला जावी. कारण जर 2 वृत्त्या राहिले तर द्वैत भाव येईल. कारण मला हे पण कळते आणि वर्णन पण करा वाटतं, पण जरी वर्णन केलं तरी वृत्ती लयाला जावी. आणि सद्गुरुनाथ आहे, हे सद्गुरू हे शब्द आहेत, ते पण लयाला जावे आणि माझं स्तवन पण व्हावं आणि वृत्ती पण संपवावी. बघा त्यांची स्थिती मनाची, बघा आपल्या हृदयाची. ऐका, एक एक शब्द घ्या. हृदय हालते आमचं. तुम्हाला काय होतं मला माहित नाही, कारण कसला अभ्यास आहे, कशी योग्यता हे तुम्हालाच माहिती आहे. तुमचं अवधान मी काय सांगू? माझं हृदय मी तुमच्याशी मांडते, पण तुम्हाला काय होतंय मला काय कळणार आहे? समजते का? हृदय संपलं जातं, ठप्प मन होतं. तुमचं पण तसं व्हावं असं मला वाटतं. बघू, तुमचा अधिकार तुमच्या हातात आहे, त्याला मी काय करू शकत नाही. जेवढं मांडायचं तेवढं देऊ शकते. त्यांचं वर्णन आपण शब्दात केलं तर शब्द यावीत त्या कार्य आहे. आणि जे सद्गुरुनाथ आहेत ते अद्वयानंदात, म्हणजे ते आत्मस्वरूप ज्ञानसूर्य आहेत, त्यांचं वर्णन आपण शब्दात कसं करू शकतो? म्हणजे द्वैत तयार करतो आपण. सद्गुरुनाथ अद्वैतात आणि आपण शब्दाने वर्णन करून त्यांना द्वैतात आणतो, त्याच्यामुळे आपण त्यांना खाली आणतो ना. म्हणजे ते अद्वैत म्हणूनच अद्वैताची स्तुती करावी लागेल, अद्वैतात्मकच करावं लागेल असं माऊली म्हणायला. साष्टांग सद्गुरू. मी तुमचं स्तुती करतो. देव आहे तुम्ही, देवाचे महिमान, देवचे महिमान आहे. खरा देव परब्रह्म आहे आणि त्या देवाची स्तुती कशी शब्दानं करू बरं? स्तुती करता मी आणि स्तुती करणारे माझे सद्गुरुनाथ, ह्या 2 अवस्था मला मान्य नाहीत, कारण दोघं भिन्न नाहीत.
म्हणून स्तुती कशी करू? दोन्ही वृत्ती लयाला जाणं हीच खरी स्तुती आहे. जो भाव आहे, सद्गुरुनाथाचं केलेलं वर्णन आहे आणि बुद्धीनं जाणलंय, केवढं भाग्य त्या हृदयाचं. समजत नाही तुम्ही लोकाला काय ऐकावं. सरबट बोलतात, काही बी सांगतात, बाजूला नेतात, वर्मत राहतच तसं शब्दातच येतात. काय ब्राह्मण बोलले मला काल. आम्हाला त्याचा गंध नाही. तुमच्या वेद्याकडे जावं, स्वतःला पाहावं, बंधनातून निघावं, या आवरणात थांबू नये, मनाला दुःख होऊ नये आणि भ्रमामध्ये जगू नये. हा जगताचा भ्रम आहे, त्याला वृत्तीने शिवू नये. कारण वृत्ती ब्रह्मस्वरूपात विलीन झाली, ती व्यवहारात कशाला आली? सवळ्यातली बाई ओवळ्याच्या बाईला धरतच नाही हात. तुम्ही सवळ्यातली शिवू नका, सरक अशी सरकती बाजूला. त्या बाईला फक्त सरकायचं माहितीये. ज्ञानी महात्म्याला वृत्तीचा बात करायचं माहितीये. ती वृत्ती सवळ्यात आहे, बोधात आहे, तन्मय आहे, तद्रूप आहे. अखंड सवळे असतात ज्ञानी. ज्ञानी महात्मे अखंड सवळ्यात. एक अभंग होता तुला, माझे अभंग विसरताय. भजन नाहीये. चालले मी आता भजनाचं एक सुरू केलंय मी परभणी मध्ये. करताना सांगितलं की ज्ञानी महात्मे अखंड सवळ्यात आहे. नाही त्या विका विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगाळे जाणीच्या. नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळे जाणीच्या. असले अभंग मला आवडते. रट्टप्पा रट्टप्पा हे म्हणले इकडे तुला वाचवत सुंदर आहेत तुम्ही आणि आम्ही सोबतच आहेत ना सध्या. साधकांनी अज्ञान ही बुद्धीतून जात नाहीये आणि आपल्या स्वरूपात आपल्याला राहता येत नाहीये. हे 3 शब्द अनमोल आहेत. सांग बरं प्रेरणा 3 शब्द बेटा. माझं म्हणायचं, त्यानं बोलले ते रडायचं, त्यानं अपमान केला म्हणायचं, शब्दाला धरायचं, वृत्तीवर यायचं, जडाला माझं म्हणायचं, सुख दुःखाला भोगायचं, हे जगताकडे धावायचं आणि परमेश्वराला दूर करून जगायचं. कोणी शिकवलं बाप्पा? कोणी शिकवलंय धंदे? नाही रे कोणी देवा. त्याला जन्म संपत आला 2% का 2 दिवस काही माहित नाही. आपली भूमिका आपण गाठायची, आपलं ज्ञान आपण वाटायचं आणि खायचं, व्यक्तीला सोडून जगायचं आणि मोहामध्ये थांबायचं आणि स्वानंद बनायचं. कशाला वृत्तीवर यायचं देवा? नको रे बाबा. वृत्तीवर न देहावर कस नको मला राहायचं. माझ्या स्थितीत जगायचं. त्याला ज्ञानी म्हणायचं, ज्ञानी म्हणायचं. आत्मस्थिती भोगावी आणि त्या स्थितीत जगावं. एकदा बघा, आत्मस्थितीत राहून बघा काय वाटतं ते मला सांगा. कुठे बघता येते? नाही बघता येत बाबा. म्हणतो ना आपण पाणी घालताना बद्रीनारायण, केदारनारायण, नारायण 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 म्हणून पाय पडतो. ते अग्नी नारायण खाऊ दे त्याला. तूच कवर खाती साय, लोकाला खाऊ दे साय. तर तू माय, नाहीतर तू काय नाही. जो सर्व नेनिवा जाणीजे, जो सर्व नेनिवा जाणीजे, मौनाची या मिठिया वाणीजे, काहीच न होणी आणि जे आपण पया जो
जो आपण पया जो आपल्या स्वरूपाला आपण जातो ब्रह्मरूप होतो, वास्तवरूपाकडे जातो. वास्तवस्वरूप म्हणजे ब्रह्मस्थिती. जो परमात्मा आहे ब्रह्मस्वरूपाने आहे, सदा आहे, नित्य आहे, आनंद रूप आहे, सुखाचे कारण आहे, सदा बुद्धीला जाण आहे, तिचा संबंध आहे. तो जीवात्मा परमात्माचा आहे. अनात्म्याकडे जायचं नाही, सुखामधून निघायचं नाही, वृत्तीला धरायचं नाही, अद्वैताचा आनंद सोडायचा नाही. तो परमात्मा आहे. त्याचं वर्णन कसं करू? त्याच्याशी संबंध धारण करणारं ज्ञान चित्तात धारण केल्यानंतर त्याचा संबंध, तो आनंद आणि ती वृत्ती सगळी लयाला जाती आणि जो परमात्मा प्राप्त होतो त्याचा अनुभव टाकता येतो पण सांगता येत नाही. ती स्थिती माझ्या परमात्म्याची आहे, परब्रह्म रूपाची आहे, माझ्या सद्गुरुनाथाची आहे. ते काय सांगू? त्याचं वर्णन म्हणजे मौन आहे. त्याला ज्ञान आहे. जाणणं हे वृत्तीनच आहे. जाणणं नेण्याच्या पलीकडेच आहे, कारण जाणता बी येत नाही आणि त्याचं अज्ञान आहे. त्याचं माझं अज्ञान आहे असं म्हणताच येत नाही, कारण त्याचं जर अज्ञान म्हणलं तर मग हे कसं बोलता आलं? तो कळत नाही, मग न कळण्याचंच कळणे. कुठं अज्ञान सिद्ध झालं? आणि तो वेदाला काढणं माझं भाग्य आहे. ते तुमच्यामुळे लाभलं, माझ्या गुरुमुळे. माझे गुरु सोडून गेले, तुम्ही आले. खूप वाईट वाटत, खूप वाईट वाटत की माझा पाठ, माझं श्रवण माझ्या आयुष्यातून थांबलं नाही. पैसा येतो जातो, नाते येतात, दुरावता जवळ येतात, ते नका मला सांगू. हे जगत, हे देह, हे वैभव, हा व्यवहार, हे मला नकोय. मला साधक, साधना, सिद्धता, पैसे, दुसरं काही नको आता आयुष्यात. काही नको, कारण काय कशातच राम नाही आणि काहीच खरं नाही आणि कुणीच मतलबाशिवाय गोड बोलत नाही. आम्हाला बी असंच पाहिजे. हे प्रारब्ध संपल्याच्या आधी अज्ञान संपवावं. मला हे सांगायचं तुमच्याशी. प्रारब्ध संपायच्या आधी आपण अज्ञानातून निघावं, ह्या बोधात रंगावं, स्वतःला ओळखावं. संपलं परमार्थ. अजून काय करायचं? इथं न दक्षिणा न गुरु, इथं न कष्ट न बेल फुल, इथं काही नाही. इथं मनाचं फुल व्हायचं सद्गुरूच्या पायावर. संपली पूजा. हीच पूजा करा आता. ही पूजा बाद झाली, ही पूजा बस नित्यकर्म म्हणून करावं लागते. पण मनाचं फुल व्हायल्यानंतर दुसऱ्या फुलाची गरज नसते. जो सर्व निवासा निजे, जो सर्व नेनिवा जाणीजे. नेनिवा म्हणजे काही न जाणणं. काही न जाणणं म्हणजेच त्यांना जाणणं. मला सांगते भावार्थ पटवून देते, घाबरू नका, सांगते सगळं. जो सर्व नेनिवा जाणीजे. नेनिवा म्हणजे न जाणणं. काहीच न जाणणं म्हणजेच त्याला जाणणं. असं का म्हणले ज्ञानोबा? सांगते. जाणणं म्हणजे वृत्तीचा संबंध आहे आणि वृत्तीत व्यवहार आहे आणि व्यवहार हा विद्याकार आहे आणि हे जाणलं ते जाणलं वर्णन केलं ह्या विद्याकार आहे. काहीच न जाणलं, वृत्तीच थांबली, अविद्या इथं बाधित झाली आणि जाणणंच माझं रूप आहे. जाणणं म्हणजेच ज्ञान आहे, जाणणं म्हणजेच अनुभव आहे, जाणणं म्हणजेच आत्मसुख आहे. तर कशाला जाणायचं? जाणणं म्हणजे वृत्ती आहे, जाणीव म्हणजे मी आहे, जाणीव म्हणजे ज्ञान आहे. ते आमच्यापासून कधीच जात नाही. जाणीव सतत आहे. जाणीव म्हणजे कळणं, कळणं म्हणजे चित्त, चित्त म्हणजे सुख आणि सुख म्हणजे मी. हे कळाल्यावर काय जाणायचं आणि कुणाला जाणायचं, कसं जाणायचं आणि का केव्हा जाणायचं? सगळा तोच आहे, तो मीच आहे, तो सुखरूप आहे. त्याला जाणणं हे शब्दानं नाहीये, अनुभवात येणं.
त्याचा संबंध होणं, जाणीव म्हणजे परमात्मा आहे, जाणणं चित आहे आणि परब्रह्म हे सुख आहे आणि त्याचं कळणं सतत माझ्या सोबत आहे आणि ते कळणं शब्दाविना आहे. आणि जेव्हा जाणल्या जातं वृत्तीनं ते अविद्या कार्य आहे. म्हणजे काही न जाणणं म्हणजेच परमात्म रूप होणं आणि परमात्मा झाल्यावर काय जाणायचं राहतं. म्हणून काही न जाणणं म्हणजेच त्याला जाणण्यासारखं आहे. घ्यायचं राहिलं काहीच नाही. तसं नाही प्रेरणा. एक भगवंत कळाला म्हणजे वृत्ती आहे, कळणं त्याचं स्वरूप आहे. थोडं दूर दूर चालली बेटा. कळणं त्याचं स्वरूप आहे, वृत्ती विना तो आहे. कळणं म्हणजे परमात्मा आहे. मग त्याला कसं कळून घ्यायचं? हो माऊली, वृत्तीच्या सहाय्याने काय लक्षात ठेव. हो माऊली, हो वृत्तीच्या सहाय्याने सांग बरं, मी तुला बाजूला चालली तू. कळणं म्हणजे तो आहे. कळणं म्हणजेच परमात्मा आणि ते वृत्तीच्या सहाय्यानेच कळतं. वृत्तीच्या पलीकडचा आहे तो. नित्य आहे, परम सुख आहे, त्याचा अनुभव हृदयात आहे. आणि मौन होणं, त्याच्याशी संलग्न होणं, जेव्हा त्याची प्राप्ती होती तो वृत्ती मौन होती. कारण बोलताच येत नाही, कारण शब्दाविना तो पकडला गेला. शब्दानं पकडणे हे वृत्ती अविद्याकार आहे. आणि जेव्हा अविद्या संपली तर तो प्रगट आहे आणि त्याच्या अनुभूती हा आत्मभाव आहे. आणि आत्मभाव हा स्वमध्ये जाणाऱ्या बुद्धीचा संगम आहे. आणि जेव्हा बुद्धी संगम होती, एकरूप होती, तिला बोलायला बाहेर येत नाही, शब्दाला ती धारण करत नाही, अनुभवातून ती निघत नाही, जगतभाव उरत नाही आणि वृत्ती अविद्याकार राहत नाही. ज्ञानमय अवस्था झाली, ती आपल्या रूपात तद्रूप झाली आणि काय जाण्याचं उरलं, मौन झाली. हे त्याचं जाणणं आहे. शब्दाच्या परे म्हणते ज्ञानेश्वरीचा गाव काय भाग्य माझ्या साधकाच्या हृदयाची जोळी भरभरून ओसंडायली. खूप मी आनंदात आहे. त्यांना सांगता येत नसून न येऊ दे. अधिकार लागतो. माझी बोबडी वळाली, तुमचं काय सांगा. मी घाबरायली अध्यायाला या. तुम्ही तर आत्ता आलात. मी तर आयुष्य दिले माझ्या सद्गुरु चरणाला, तर माझी बोबडी वळायली. तुम्हाला काय बोलू? काय बोलू शकत नाही मी, काहीच बोलू शकत नाही. 50-60च्या नंतर 60 पुढे जाताना अध्यात्माकडे आलो आपण. काय अधिकार हृदयाची पात्रता कमी होती त्यावेळेस. संसार करून बुद्धी चिंध्या होती आणि ती बुद्धी आमच्याकडे, तिला नीट करावं लागतं. केवढं काम अवघड आहे. तुम्ही केवढं अवघड काम दिलं बरं मला. जया तुझी या उद्देशासाठी पश्चंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे. भगवंत ज्ञानोबा काय सांगतात? एक उद्देश आहे माझ्या गुरुचं वर्णन, माझ्या गुरुची स्तुती, माझ्या गुरु असलेलं हृदयातलं प्रेम हे बाहेर काढायचंय. हा माझा उद्देश आहे. पण माझे गुरु शब्दानं वर्णन केलेल्या स्तुतीला पुरत नाहीत, कारण ते वर्णन माझ्या गुरुपर्यंत पोहोचत नाही. हा माझा उद्देश तुम्हाला मी ओवीत मांडून दिला. वाव, काय सुंदर आहे ग प्रेरणा. खूपच छान आहे. हो, मस्त. 7-7 दिवस तरी मी साधकाच्या समोर असावी, माझ्या समोर तुम्ही असावं. मग बघा मी किती बेधुंद होईल. तुझे या उद्देशासाठी. उद्देश माझा काय आहे की माझ्या गुरुचा जो मोक्ष आहे, जे माझ्या गुरुच्या हृदयातला वेद आहे. माझे गुरु परब्रह्म आहेत आणि त्या परब्रह्माचं ज्ञान जगाला द्यायचंय असे माऊली बोलायला. माझे गुरु परब्रह्म निवृत्तीनाथ आहेत, त्यांचं वर्णन करायचं, त्यांचा आनंद मला सांगायचा. माझे परब्रह्माचं त्यातला जो वेदाचा जो परिहार आहे तो सांगतात जगाला. काय सांगतात माऊली? ओवीच्या माध्यमातून जगाला बोधाचा पाऊस देतात, अंतःकरणातलं अज्ञान नष्ट करतात आणि परमात्म्याला प्रगट करतात. ज्यांचे सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ आहेत त्यांच्यावरचं प्रेम, त्यांची स्तुती सांगायसाठी ह्या ओवीचा त्यानं
त्या ओवीमध्ये त्यांचा भाव टाकला हृदयातला ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांचा हृदयातला भाव म्हणजे ही ओवी आहे. माझे सद्गुरुनाथ परब्रह्म आहेत, त्यांचं वर्णन म्हणजे मौन आहे, त्यांचं सुख हे स्वरूप आहे. आणि त्यांचा उद्देश, माझा उद्देश ते माझे परब्रह्म सद्गुरुनाथ परब्रह्म सगळ्या जगाला कळावे निवृत्तीनाथ आणि सगळ्याच अज्ञान निवृत्त व्हावं हे माऊलीचं मनोगत आहे. अज्ञान निवृत्त होण्यासाठी साधक साधूकडे जातात आणि माझे साधू माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत आणि निवृत्तीनाथाचा प्राप्तीला त्यांचं वर्णन हा माझा उद्देश आहे. त्यांचा बोध जगाकडे जावा, माझे निवृत्तीनाथ कशा हे कळावे हा माझा उद्देश आहे. आणि हा उद्देश प्राप्त होण्यासाठी, जगाला माझे गुरु करण्यासाठी परापच्छंती मध्यमा आणि पश्चंती वाणीला पोटात घालून खरी वाणी लय पावली पाहिजे. मला सांगायचे कळते मला, तर ऐका. माझ्या गुरुचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ह्या चारही वाण्याचा लय करायचा आहे, तर मध्यमा आणि पश्चंती आणि पोटात घालायची आणि वैखरी वाणीला लय करायचं. तेव्हा माझ्या गुरुचा महिमान तुम्हाला कळेल, माझा उद्देश पूर्ण होईल. कळाला? पोटात घातली मध्यमा मानी मधल्यामध्येच लुप्त केली, पश्चंतना मध्ये घातलं पोटामध्ये, बाहेर येऊ दिलं नाही कारण ती मध्ये असते पश्चंता. आणि वैखरी वाणी लयाला टाकून दिली आणि मग हा उद्देश माझा प्रगट झाला, पूर्ण झाला. वैखरी वाणी थांबली, पश्चंती मध्यमा पोटी त्या दोन वाणीला पोटात घालून वैखरी वाणीचा लय करून तुझा उद्देश प्राप्त होतो आणि तुझं वर्णन मौनानं मला करता येतं असं ज्ञानोबराय श्री निवृत्तीनाथाचं वर्णन करतात. चला आता पुढं. त्या परब्रह्म स्वरूपाला, त्या माझ्या गुरुनाथाच्या स्वरूपाला तया तू ते मी सेवकपणे. आता शब्द खूप अवघड आहेत आणि खूप सूक्ष्म आहेत, नीट लक्षात घ्या आणि लिहून घ्या आणि मला सांगा, नाही पटत डबल सांगते. आता जसं प्रतीक्षा काय बोलली आता आपली देवशेटवार प्रणिता, तसं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा सगळ्यांना ऐकायला भेटेल. ऐका. तया तू ते तूही परब्रह्म, ते परब्रह्म माझे सद्गुरुनाथाचं स्वरूप आहे, ते रूप आहे माझ्या गुरुचं. तू ते मी पण तेच आहे, पण सेवकपणे माझा सेवा भाव आहे. माझ्या गुरुनं त्या पदाला नेऊन ठेवलं, मला परब्रह्म केलं, अनादिकालचं अज्ञान गेलं, माझा देहभाव संपला, मी परब्रह्म झालो, माझ्या मूळ पदाशी आलो, वेदांताचं ज्ञान हृदयात गेलं आणि माझी वास्तवस्थिती मला प्राप्त झाली. म्हणून मी तू ते झालो. रामकृष्ण हरिताई. तर त्याचं अज्ञान काढावं, त्यांना आपल्या भगवंताकडे न्यावं, तर या व्यासपीठावर बसावं, घरी मरावं, अकरे करा, खावं, झोपावं, आम्हाला देतात. आम्ही वेदाला हृदयात भरणं आणि बुद्धीला परब्रह्म स्वरूपाशी एकरूप करणं आणि स्वानंद भोगणं आणि भोगाला लावणं. आई म्हणते मी स्वयंपाक करते, तू कर, पोळी कर, घरी गेला कसं होईल, कर. तसंच आहे, तसंच आहे. तू ते मी सेवकपणे, मी तुमचा सेवक आहे, मी साधक आहे, तुमच्या पायाचा दास आहे मी. मला उदास करा, देव भावाचा उदास होऊ द्या. तुमचा सेवक भाव धरून बोलायला, तुमचा सेवक राहणार शेवटपर्यंत. माझा सेवाभाव जागा पाहिजे, ब्रह्मभाव मी भोगला पाहिजे, अद्वैतात मी जगलो पाहिजे, द्वैतातून मी आलो पाहिजे बाहेर. माझं हृदयाचं मनोगत निवृत्तीनाथा, मला सेवाभाव द्या, तुमच्या सेवेत येऊ द्या, तुमचं चिंतन मला खाऊ द्या, जगाला वाटू द्या, हृदय नटू द्या आनंदानं, मला विठ्ठलाला भेटू द्या. रामा काय देवा, तुझं वर्णन आहे रे. वाणी कमी पडते, आमची शब्द सापडत नाहीत आम्हाला. काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, तुम्ही गोड म्हणून घेता. धन्य झाले आज, धन्य धन्य माझे साधक, धन्य धन्य पाठ, धन्य धन्य सद्गुरुनाथ माझे गुरुजी, माझे महात्मे, खूप धन्य. खरं 16व्याची ओवी चटाचट हृदयाला
टच व्हायले टच आणि पहिल्यांदाच आणि त्याच्यामध्ये निघाले घट्ट. आता हे निघाला दसरा. मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. मी जे बोलाय ना बोबडं बोल चुकलेलं हेच मी तुला निरूपण करायला. हे माझं स्तोत्र समजून मला तुम्हाला लेणं चढवायचंय, तुला अलंकार घालायचे, माझ्या परमब्रह्म सद्गुरुनाथाला नटवायचे आणि मला पाहायचंय. लेववी स्तोत्राचे लेणे. जसं जन्मलेलं बाळ आई मांडीवर घेती आणि छान लावती गंध त्याला आणि दागिने घालती आणि आपण पाहती. त्या बाळाला त्या दागिन्याचं काही नसतं, तसं तुम्हाला ह्या वर्णनाचं काही नसतं, कारण तुम्ही शब्दात नसतात, पण तो आनंद मला असतो. बघा वाचते. लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. बोलके या. मी जे तुमच्या स्तुतीनं बोललो, ओवी मध्ये शब्द घातले, माझ्या स्तुतीचं गुरुचं वर्णन केलं, हे लेणं अलंकार आहे माझ्या गुरुच्या गळ्यात घातलेलं. जसं आई बाळाला घालती, मांडीवर घेती आणि दागिन्याला बाळाला पाहती आणि आनंदी होती. त्या बाळाला दागिने घातले का इथं गुलाल टोपड्याला का लाकीड घातलं का बाबा मनगट्या घातल्या, अंगठ्या घातल्या, काहीच कळत नाही त्या बाळाला. पण दागिन्यानं नटलेलं बाळ असतं, कारण तिथं बारसं असतं आणि समोर आजी असती आणि थपटाला आत्या असती. उपसाहावेही म्हणता उणे. हे उपसाहावेही म्हणता उणे अद्वै नंदा. पण हे अयोग्य आहे. अद्वैत आनंद भक्तांना हे लेणे स्तुती स्तोत्र हे कमी पडतं, हे अयोग्य आहे. पण तरी बोलणार मी, म्हणणार मी स्तुती करणार, माझ्या गुरुला विसरणार नाही, स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अयोग्य वाटते आणि अयोग्य आहे हे मला पण कळते, पण मला अयोग्यच करायचं. काय म्हणणे गुरुनाथा? गुरुनाथ हसतेत गदा गदा, हसतेत गुरु. हा अनुभव आहे माझ्या गुरुचा. काकाकडे जायची. ऐका, एक प्रसंग सांगते माझ्या आयुष्यातला आणि सांगावाच. गुरुची आठवण करावीच, संताचं प्रेम असावंच, ग्रंथावर निष्ठा ठेवावीच, श्रवण भक्ती घडावीच आणि भेदाचा नाश करावाच. एकदा गेले मी आणि टाइम झाला नाही, घड्याळ बंद पडलं होतं आणि 1 वाजला. तेव्हा ते 3ला घड्याळ बंद पडलेलं, तसं 3ला राहिलं. मी बाहेर आले, बाबा 3 वाजले म्हणलं, आणि तेव्हा वाजला होता 1. झप झप निघाले विद्यानगरला. ते सगळं त्यांच्या कामात होते, काका झोपले होते, आराम करू लागले. मी गेले, त्या म्हणले अगं कसं काय रे 1:30 वाजला ती छाया. माझ्याकडे 3 होते. बस जाऊ नको लांबून आली. मी मला मी जाते कुठतरी. अगं नाही नाही, काकाने आवाज ऐकला माझा. छाया आली. मी ये मध्ये ये उठले. बाप्पा म्हणलं, माझ्या गुरुला उठवलं मी. अपराध झाला. हृदयाची स्थिती करायची तर ह्या व्यासपीठावर उद्या बसायचं, नाही तर बसणं सोडायचं. अभ्यास वाढवायचा, निग्रह करायचा, व्यवहारातून थोडं सरकायचं. जास्त प्रेम दिल्यावर लाथाळतात आपल्याला. त्याच्यामुळं थोडं विचारानं जगायचं. व्यवहार पण बिनचूक असावा. ती किती बी दिलं, काहीच प्रेम दिलं तर त्या हृदयाच्या प्रेमाला फाडतात ते लोक. म्हणून जपून वागावं लागतं. व्यवहार पण सुधारावा, सत्संग पण करावा, आपला आनंद भोगावा आणि वृत्तीचा पात करून आपण जगावं. होते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. ते उपसाहावेही म्हणता उणे अद्वै नंदा. तुम्हाला स्तोत्राचे अलंकार घालणं हे तुमच्या स्तुतीला योग्य ना अयोग्य आहे, पण मी ते लेणं तुम्हाला लिहित आहे. जरी अयोग्य असलं तरी माझी इच्छा आहे, असं माऊली निवृत्तीनाथाला बोलत आहेत. आता ओवी नंबर 22. परी रंके अमृताचा सागरू, देखलिया पडे उचिताचा विसरू, मग करू डावे पाहुणेरू शाखांचा तया. मग करे पाहुणेरू शाखांचा तया.
अमृताच्या ताटात अमृत खाणाऱ्याला पालेभाज्याचं जेवण द्यायचं का? शोभल का? पण दुसरं देता येत नाही म्हणून द्यावं लागतं. माझे सद्गुरुनाथ अमृतामध्ये एक रूप अद्वैत आनंद आहे. आणि जसं अमृताचा सेवन करणारे त्यांच्या ताटामध्ये शाखा म्हणजे हे भाज्यापालात स्वयंपाक दिल्यासारखं आहे, पण द्यावं लागतं. माझा उद्देश आहे, माझी इच्छा आहे. बघा, परी रंके अमृताचा सागर, रंके म्हणजे दरिद्री गरीब, तर अमृताचा सागर भेटला, किती आनंद होईल. देखलिया पडे उचिताचा विसरू, तर अमृता सागर बघितल्यावर त्याला दुसरं कोणतं योग्य वाटत नाही. देखलिया पडे उचिताचा विसरू, मग त्याला योग्य काहीच वाटत नाही जगात. अमृत भेटला आता काय योग्य जगात. तसं संतांच्या माध्यमातून जे परमसुख भेटलं, उचित काय जगात, मग कशानं वर्णन करू माझ्या गुरुचं. पण करावं लागतं. त्यांच्या पदाला शोभन असं जगात कोणतीच वस्तू नाही, पण करायची इच्छा झाली म्हणून केलं. म्हणून त्या अमृताच्या ताटात जेवणाऱ्या सद्गुरूच्या ताटामध्ये हे पाल्या भाज्याचं जेवण वाढलं. त्यांना ते शोभत नाही, तरी पण वाढलं. माझा उद्देश, माझी इच्छा स्तुतीची होती म्हणून. लागली होई बहुत म्हणावा. इतर शाखा भाज्या पालेभाज्या स्वयंपाक तेच पुरे म्हणावं. तेथे शाकू ही कीर बहुत म्हणावा. तयाचा हर्ष वेग चुतो घ्यावा. त्या पालेभाज्याचा स्वयंपाक, त्याचा जो आनंद आहे ते तुम्ही घ्या, भाज्या घेऊ नका. भाज्याचा पाठीमागचा उद्देश, माझा आनंद ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. कारण अमृताच्या जेवणाऱ्या लोकांना सद्गुरुनाथाला मी दुसरं काय देऊ, माझ्यापाशी काही नाही, पण माझा आनंद तुम्ही समजून घ्यावा. आज सूक्ष्म बोलायला बघा. सांगा जातो का आपण इथपर्यंत? सांगिवा ते भक्तीची पहावी, उजळवणी दिव्य तेजा हातीवा. ते भक्तीची पहावी बघा. ऐका, उजळवणी दिव्य तेजा हातीवा. आपल्या हातामध्ये आपण काडवात फुलवात घेतो आणि सूर्याला वाळतो, पण काडवात बघू नका. तुम्ही सूर्याचा प्रकाश जगाला लख देणार आहे, तेवढा प्रकाश माझ्याकडे ववाळायला नाहीये. माझी काडवातच मी पेटवली. तुमच्या प्रकाशापुढे माझी वात खूप सूक्ष्म आहे, छोटी आहे, पण त्या वाती मागचं प्रेम बघा. मला ववाळायला माझ्यापाशी काही नाही. हातीवा, हातात घेतलेला दिवा हातीवा. काडवातीनं ओवाळल्यानंतर ती पूजा, ती भक्ती, ती श्रद्धा आणि ते प्रेम ते बघा. काडवात बघू नका. तर तुमच्या प्रकाशापुढे माझी फुलवातीचा प्रकाश इतकुसा मिनमिन आहे, पण त्याचं प्रेम महान आहे. प्रकाश मिनमिन आहे, पण त्या दिव्याच्या मागचा प्रेम महान आहे. हे बघा. हो माऊली, कसं प्रेम कसं सांगा. तो काही भावार्थ, माऊलीचा भावार्थ आहे. संपलं बाई, खरी पूजा झाली माया. तिची पहावी, ती भक्तीच बघा बाबा. ते भक्तीची पहावी, माझी भक्ती पहा माझ्या हृदयाची, असं ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबा आहे निवृत्तीनाथाला बोलतात, माझी भक्ती पहा हृदयाची, माझी वाट बघू नका. मला प्रेम करायचं, मी वातीने वाढलं. तुमच्या पुढे वाद सुल्लक आहेत ते. निवृत्तीनाथ मंत्रमुग्ध झाले आणि ज्ञानोबा राय या शब्दाच्या वातीने ओवाळायले, जगाला ज्ञान पाजळायले, हृदयातला अंदाज संपवायले आणि मनाला मुक्ती प्रदान करायले. माझे ज्ञानोबा राय महान महान. चला बाळा, 8:14 झाले. मी थांबते, मी बघितलंच नाही. मग उचित जाणणे होय तरी बाळपणाची के आहे, परिसाच चेरी माये म्हणून तोषे. उद्या सांगते. मला सोपार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याला आमुषा